तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी भगवंतांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो। वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून भगवंताने आपले उपदेश दिलेले आहेत। धम्मपदाच्या एका गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात, योच वसं संतं जीवे अपसं उदयं वयं एकाहं जीवितं शय्यो पश्यतो उदयं वयं। पंचस्कंधाच्या उत्पत्ती संबंधाने आणि विनाशा संबंधाने जो मनुष्य जाणतो तर त्या मनुष्यांचं जे जीवन आहे 100 वर्ष जीवन जगणाऱ्या मनुष्यापेक्षा एका दिवसाचं जीवन श्रेष्ठ आहे, अशा प्रकारे भगवंताने म्हटलं। म्हणजे पंचस्कंद याची उत्पत्ती कशा पद्धतीने होते आणि याचा विनाश कशा प्रकारे होतो हे जर मनुष्य जाणत असेल, समजून घेत असेल, तर भगवंत असे म्हणतात की खऱ्या अर्थाने तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाच्या अवस्थेला प्राप्त करत असतो आणि त्या मनुष्यांचं जे जीवन आहे तर त्या मनुष्यांचं जीवन हे सार्थक आहे, असं भगवंताने म्हटलं। म्हणजे मनुष्याचं जीवन जर पंचस्कंद रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान याची उत्पत्ती कशा पद्धतीने होते आणि याचा विनाश कशा प्रकारे आपल्याला करायचा असतो हे सत्य जर आपण जाणत असेल, या सत्याला जर आपण समजून घेत असेल, तर निश्चितपणे आपल्या जीवनाचं सार्थक आहे, अशा प्रकारे भगवंताने म्हटलं आहे। हा जो उपदेश आहे हा उपदेश भगवंताने श्रावस्तीमधील जेतवन विहारामध्ये दिलेला आहे। आपण बघतो की भगवंताने वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश दिलेले आहेत। हा उपदेश विशेष रूपाने पटाचार्याला उद्देशून भगवंताने दिलेला आहे। श्रावस्तीमध्ये राहणारा एक धनिक असा जे श्रेष्ठी असतो, जो की अत्यंत धनवान असतो, श्रीमंत असतो, कुलीन असतो आणि त्यालाच एक सुंदर, अत्यंत रूपवान, शीलवान अशा प्रकारची एक मुलगी असते। असं म्हटलं आहे की ती जेव्हा वयामध्ये येत असते आणि वयामध्ये आल्यानंतर 7 मजल्याच्या बिल्डिंगवरती म्हणजे 7व्या माळ्यावरती त्या मुलीला वयाला अनुसरून म्हणजे 16 वर्षामध्ये तिने पदार्पण केलं असतं आणि तिच्याकडून कुठल्याही प्रकारची चुकी होऊ नये, ती कोणाच्या दृष्टीस पडू नये या दृष्टिकोनातून तिचे मातापिता तिला 7व्या मजल्यावरती ठेवत असतात। परंतु निसर्गाच्या नियमाला अनुसरून मनुष्याचं जे वयमानानुसार जे आकर्षण असतं, अगदी तशाच प्रकारे तिच्या चित्तामध्ये सुद्धा ते आकर्षण निर्माण झालं आणि एका आपल्याच घरच्या नौकरासोबत तिचं प्रेम झालं आणि प्रेम झाल्यानंतर अनेक दिवसापर्यंत त्यांचं प्रेम एकमेकांच्या प्रती अतूट असं प्रेम होतं। परंतु मातापित्यांना ही गोष्ट काही माहीत नव्हती आणि काही दिवसानंतर जेव्हा तिचं विवाहाचं वय होत असते, तर विवाहाचं वय होत असताना तिचे मातापिता अगदी समान कुळामध्ये तिचा विवाह करण्याचं ठरवत असतात आणि समान कुळामध्ये विवाह करण्याचं ठरत असल्यामुळे जेव्हा सर्व काही विवाहाचा जो काही विधी आहे तर पूर्णपणे म्हणजे विवाहाची जी तयारी आहे तर ती विवाहाची तयारी होत असते। पटाचारा ज्या सेवकावरती तिचं प्रेम असते त्या सेवकाकडे येते आणि सेवकाला सांगते की बघ, माझ्यामध्ये जर तुझा स्नेह असेल, माझ्यावर तुझं प्रेम असेल, कारण माझा विवाह आता समान कुळामध्ये म्हणजे ठरत आहे, माझे मातापिता माझा विवाह करत आहे, परंतु खरोखर जर तुझं माझ्यावरती जर प्रेम असेल
तर तू मला इथून कुठेही घेऊन चाल, तुझ्यासोबत मी येण्यासाठी तयार आहे. म्हणजे कधी कधी अज्ञानपणामुळे, अकुशल कर्मामुळे किंवा वाईट कर्मामुळे म्हणा, अशा प्रकारे मनुष्य या संसारामध्ये विचार करत असतो आणि भविष्यामध्ये उत्पन्न होणारे जे काही दुःख असतात किंवा भविष्यामध्ये उत्पन्न होणारं जे काही कर्म असतं, तर त्या कर्माला ते जाणत नाही आणि कर्माला न जाणल्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत असतात. अगदी पटाचाराला सुद्धा तिच्या जीवनामध्ये तशा प्रकारचे परिणाम भोगावे लागतात. आणि मग तो तिचा प्रियकर म्हणतो की ठीक आहे, अशा अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी तुम्हाला येऊन भेट, आपण हे नगर सोडून दुसऱ्या नगरामध्ये जाऊ. ठरल्याप्रमाणे ती दासीचा वेश धारण करते आणि दासीचा वेश धारण करून जिथे तिच्या प्रियकराला तिनं बोलवलेलं असतं, अगदी त्या ठिकाणी ती सुद्धा पोहोचते आणि दोघंही त्या ठिकाणाहून पळून जातात. दुसऱ्या एका नगरीमध्ये वास्तव्य करत असताना तो शेतीचे कामं करत असतो आणि ही सुद्धा अन्य प्रकारचं कार्य काम करत असते. कर्मरूपाला अनुसरून बघा, एवढ्या धनवान कुळामध्ये तिचा जन्म झाला असतो, एवढं सुखपूर्वक ती जीवन जगत असते आणि एवढं सुखपूर्वक जीवन केवळ कामवासनेपायी किंवा आपल्या प्रेमाच्या पोटी किंवा जे काही शारीरिक जे आकर्षण आहे त्या शारीरिक आकर्षणाच्या द्वारा अशा प्रकारे ती दुःखाला प्राप्त होते. परंतु आता जो निर्णय घेतला आहे तर तो निर्णय मात्र तिला निभावायचा असतो आणि अशाच प्रकारचे काही दिवस त्यांचे निघून जातात. निसर्गाच्या नियमाला अनुसरून पटाचरेला दिवस राहतात आणि दिवस राहिल्यानंतर ती असा विचार करते की माझं जे काही बाळातपण आहे, माझ्या मुलाला जो काही जन्म द्यायचा आहे, तर इथे तर कोणीही माझी व्यवस्था करण्यासारखं नाही आहे किंवा इथे हा जो माझा पती आहे हा कुठल्याही प्रकारचं मात्र योग्य असं कमावत नाही आहे, तो काही विशेष असं सहकार्य मला करू शकत नाही. आणि अशा प्रसंगी, दुःखाच्या प्रसंगी आपण आपल्या मातापित्यांकडे गेलं पाहिजे. आपण कितीही मोठी जर चूक केली असेल तर शेवटी मातापिता आपल्याला त्या ठिकाणी क्षमा करतील, अशा प्रकारची भावना तिच्या मनामध्ये निर्माण होते आणि ती आपल्या पतीला म्हणते की स्वामी, मला माझ्या बाळाला जन्म देण्यासाठी मातापित्यांकडे मला जायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की कशा प्रकारे तू मातापित्यांकडे जाणार आहे, म्हणजे आपण घरामधून कुठल्या परिस्थितीमध्ये पळून आलो आहोत आणि अशा प्रकारे तो तिकडे जाण्यासाठी टाळाटाळ करत असतो. टाळाटाळ करत असताना ती विचार करते की हा तर मूर्ख आहे, हा काही माझी काळजी घेण्यासाठी सक्षम नाही आहे, तर मीच सुद्धा काहीतरी उपाय केला पाहिजे. आणि जेव्हा तो कामावरती निघून जातो, कामावरती निघून गेल्यानंतर आपल्या शेजाऱ्याला ती सांगते की माझे पती जर आले तर त्यांना तुम्ही सांगा की मी माझ्या माहेरी गेली आहे, आणि ती एकटीच निघून जाते. जेव्हा पती कामावून येतो आणि बघतो तर घरी म्हणजे पटाचारा नाही आहे, तेव्हा शेजाऱ्याला तो विचारतो आणि शेजारी सांगतात की ती आपल्या मातापित्यांकडे गेलेली आहे. तेव्हा धावत धावत तो तिच्या पाठीमागे येत असतो आणि जंगलामध्ये तिला तो भेटतो. अचानकपणे त्या ठिकाणी पावसाचं वातावरण निर्माण होत असते आणि पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर हिला प्रसूतीच्या वेदना होत असतात आणि ती म्हणते की स्वामी, मला प्रसूतीच्या वेदना होत आहे. आणि अशाच अवस्थेमध्ये ती एका सुंदर अशा बाळाला जन्म देत असते. बाळाला जन्म दिल्यानंतर मग ती विचार करते की ज्या कामासाठी मी माझ्या मातापित्यांकडे जाणार होते ते काम तर आता रस्त्यामध्ये झालेलं आहे, मग आता जाऊन काय उपयोग आहे, तर आपण चला पुन्हा परत येऊया. आणि मग ते पुन्हा आपल्या घरी परत येत असतात. पुन्हा काही दिवसानंतर तिला दिवस राहतात. पुन्हा पहिल्यासारखंच ती पतीला म्हणते, पती टाळाटाळ करत असतो आणि दुसऱ्यांदा सुद्धा मात्र ती पतीला न सांगता पुन्हा आपल्या माहेरी जाण्यासाठी तयारी करते. शेजाऱ्यांना सांगते. पुन्हाही तशाच प्रकारचा प्रसंग घडतो. तो कामावरून येतो, शेजाऱ्यांना विचारतो आणि तिला शोधण्यासाठी तो जंगलामध्ये जात असतो. आणि याही वेळेस मात्र त्या ठिकाणी पुन्हा पावसाचं वातावरण निर्माण होते आणि हिला प्रसूतीच्या वेदना होत असतात. तेव्हा ती म्हणते की स्वामी, माझ्यासाठी काहीतरी तुम्ही आश्रयाची व्यवस्था करा. तो आश्रयाची व्यवस्था करण्यासाठी हातामध्ये हत्यार घेतो आणि एक झाडाला म्हणजे तोडत असतो, जेणेकरून त्या झाडाच्या फांद्याच्या द्वारा तिच्यासाठी काहीतरी सुरक्षा करता येईल या दृष्टिकोनातून. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या झाडाला तो तोडत असतो त्या झाडातून अत्यंत विषारी अशा प्रकारचा
सर्प येतो आणि त्याला दंश करतो आणि त्या ठिकाणी तो मृत्यूला प्राप्त होतो. क्षणामध्ये काळा निळा होत असतो. इकडे ती प्रसूतीच्या वेदनेने म्हणजे विव्हळत असते आणि अशा प्रकारे माझा मूर्ख पती कुठे आहे अशा प्रकारची भावना तिच्या चित्तामध्ये येते आणि त्या ठिकाणी तिचा पती काही बराच वेळापर्यंत ती वाट पाहते, परंतु पती काही येत नाही आणि अगदी आपल्या त्याच अवस्थेमध्ये ती दुसऱ्याही बाळाला जन्म देत असते. अगदी नुकतंच जन्मलेलं बाळ आणि 1 वर्षाचं बाळ या दोन्ही बाळाला घेऊन ती रात्र तशीच काढत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती उठते, ज्या दिशेने आपला पती गेलेला असतो त्या दिशेने ती जाते, तर पती तिला काळ्या निळ्या अवस्थेमध्ये मृत्यूला प्राप्त झालेला दिसत असतो. तिला अत्यंत दुःख होते की आपला जो सहारा आहे, आपला जो आधार आहे, तो आधार मृत्यूला प्राप्त झाला आहे. तिला अत्यंत दुःख होते आणि ती विचार करते की आता आपण कुठं जायला पाहिजे. पती तर मृत्यूला प्राप्त झाला आहे आणि मग शेवटी ती म्हणते की आपण आपल्या मातेपित्यांकडे गेलं पाहिजे आणि मातेपित्यांकडे येण्यासाठी ती निघत असते. रात्री मुसळधार पाऊस आल्यामुळे नदीला पूर आलेला असतो आणि नदीच्या पहिली तीरी तिला जायचं असतं. ती विचार करते की अशा प्रकारे जे काही पाणी आहे या पाण्यामधून आपण दोन्ही मुलाला नेऊ शकत नाही, कारण प्रसूती झाल्यामुळे बाळाला जन्म दिल्यामुळे तिच्या पोटामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न नसते, शक्ती नसते आणि दोन्ही बाळाला ती नेऊ शकत नाही. तेव्हा ती असा विचार करते की एका बाळाला आपण या ठिकाणी ठेवावं आणि दुसऱ्या बाळाला आपण दुसऱ्या पैलतीरी न्यावं. अशा पद्धतीने ते दुसऱ्या बाळाला जो काही नुकताच मासाचा गोळा असतो त्याला पैलतीरी नेऊन ठेवत असते आणि दुसऱ्या बाळाला घेण्यासाठी ती पुन्हा परत येते. परत येत असताना जेव्हा नदीच्या मध्यभागी येते, ती वळून वळून आपल्या बाळाकडे बघत असते आणि त्याच क्षणी आकाशामधून एक घार त्या मासाच्या गोळ्यावरती घिरट्या घेत असते. तिला असं वाटतं की हा मासाचा गोळा आहे आणि त्या मासाच्या गोळ्याला त्या पक्ष्यांनी उचलू नये या दृष्टिकोनातून ती सु सु हुश हुश अशा प्रकारचा आवाज करत असते. इकडे 1 वर्षाचं जे बाळ असतं त्याला असं वाटतं की आपली आई आपल्याला बोलवत आहे आणि तो त्या दिशेने येत असतो. इकडे त्या पक्षाला मासाचा गोळा समजून, त्या बाळाला मासाचा गोळा समजून तो पक्षी घेऊन जातो. इकडे तो प्रवाहामध्ये दुसरं बाळ वाहून जात असते. म्हणजे अशा पद्धतीने पतीही मृत्यूला प्राप्त होतो, एक बाळ पक्षी घेऊन जातो, दुसरं बाळ पाण्याच्या प्रवाहामध्ये जाते. तिला अत्यंत दुःख होते, तिला खूप वेदना होतात, खूप कष्ट होते आणि ती अशा प्रकारची म्हणजे बोलत राहते, पतीही सुद्धा माझा गेला, माझे दोनही मुलं मृत्यूला प्राप्त झाले. आणि श्रावस्तीमध्ये येत असताना एका सज्जन व्यक्तीला विचारते की अशा अशा प्रकारच्या सृष्टीला आपण ओळखता का? तो म्हणतो हो, अशा प्रकारच्या सृष्टीला सुद्धा मी ओळखतो आणि दुसऱ्यांना सुद्धा ओळखतो. तर ती म्हणते दुसऱ्याशी मला काही घेणं देणं नाही, या सृष्टीला आपण ओळखता का? तर तो म्हणतो की या सृष्टीला ओळखून काय उपयोग आहे, त्याच्याबद्दल तू विचारू नको, अन्य कोणाबद्दल विचार. तर ती म्हणते की अन्य कोणाबद्दल मला काय विचारायचं आहे, याच सृष्टीबद्दल मला विचारायचं आहे. तेव्हा तो सदग्रस्त पटाचाराला सांगतो की रात्री जो पाऊस पडला आहे त्या पावसामध्ये त्या श्रेष्ठींचं घर छत पडलं आहे आणि त्या छतामध्ये तो श्रेष्ठी, त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा हे मृत्यूला प्राप्त झाले आहे. शमशानामध्ये जे 3 प्रेत जळत आहेत तर ते त्यांचेच आहे. अशा प्रकारे जेव्हा आपल्या मातापित्यांच्या मृत्यूची बातमी तिच्या कानावरती पडते, तिला अत्यंत दुःख होते, अत्यंत वेदना अशा प्रकारच्या होतात आणि तशाच प्रकारच्या अवस्थेमध्ये तिचं जी काही स्मृती आहे पूर्णपणे विस्मृत होते. तिला आपण काय करत आहोत, कशा प्रकारचं बोलत आहोत, तिचं वस्त्र सुद्धा पडते आणि अशा प्रकारे विवस्त्र ती होत असते. म्हणजे पूर्णपणे विस्मृती तिची होते, तिला काहीही समजत नाही. कुठल्याही अवस्थेमध्ये ती म्हणजे चांगल्या प्रकारच्या स्थितीमध्ये राहत नाही, कारण पतीसुद्धा वारतो, 2 मुलंसुद्धा वारतात, माता पिता आणि भाऊसुद्धा, म्हणजे एवढ्या प्रियजनांचा दुःखांचा वियोग ती सहन करू शकत नाही आणि शेवटी ती वेडी होत असते. लोक श्रावस्तीमध्ये तिला दगड मारतात, तिला वेडी वेडी असं म्हणतात आणि असे अनेक दिवस ती जीवन जगत असते. एक वेळेस जगाचे कल्याण करते भगवंत श्रावस्तीमध्ये धम्मदेशना देत असतात आणि धम्मदेशना देत असताना पटाचारा त्या दिशेने येत असते. पूर्व कर्म असतं, पूर्व अधिष्ठान असते आणि पूर्व कर्म पूर्व अधिष्ठान असल्यामुळे भगवंत जाणतात, कारण पटाचाराने पूर्व जन्मामध्ये अत्यंत महान असं पुण्यकर्म कुशल कर्म केलं होतं. तिची जी अधिष्ठान पारमिता होती ती सुद्धा परिपूर्ण होती. पद्मोत्तर
बुद्धांच्या काळामध्ये एक भिक्खुनी जे की विनयामध्ये परिपूर्ण असते, विनयधर असते आणि त्या विनयधर भिक्खुनीकडे बघून ती विचार करते की येणाऱ्या काळामध्ये जे काही बुद्ध असतील तर त्या बुद्धाच्या काळामध्ये मी सुद्धा एक विनयधर भिक्षुनी बनेल, अशा प्रकारचा ती संकल्प करते, अशा प्रकारचा अधिष्ठान करते. आणि पद्मोत्तर बुद्ध जाणतात तिचं कुशलकर्म, तिचं पुण्यकर्म बघून, आणि ते म्हणतात की येणाऱ्या काळामध्ये जे सम्यक संबुद्ध सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध असतील तर त्यांच्या काळामध्ये पटाचारा नावाने तो विनयधर भिक्खुनी म्हणून प्रसिद्ध होશે, अशा प्रकारे तिची भविष्यवाणी करतात. म्हणजे ती अत्यंत पुण्यवान असते. पूर्वकर्मामध्ये तिचं सांगितलं आहे की अत्यंत पुण्यवान असते आणि ते पूर्व पुण्य भगवंत जाणतात, भगवंत ओळखतात आणि भगवंत असे म्हणतात की माझ्याशिवाय तुला आता कुठल्याही प्रकारचा आधार नाही आहे. तिचं स्मृती अशा प्रकारे भगवंत जागृत करतात की ती भगवंताच्या धर्मसभेमध्ये येईल. आणि धर्मसभेमध्ये आल्यानंतर ती बसते. बसल्यानंतर भगवंत तिच्याकडे म्हणजे दृष्टिक्षेप टाकतात आणि तिची स्मृती थोडी जागरूक होते. आपल्या रिद्धिबलाने भगवंत तिची स्मृती जागरूक करतात. एका क्षणामध्ये आपल्या अंगावरती वस्त्र नाही आहे असं तिला वाटतं आणि लज्जा भावेनं ती उकडू बसत असते. तर एक व्यक्ती तिच्या अंगावरती एक वस्त्र टाकतो आणि वस्त्र टाकल्यानंतर ते म्हणते की भगवान माझा पतीसुद्धा वारलेला आहे, भगवान माझे दोन्ही मुलं वारले, भगवान माझे माता पिता वारले, भगवान माझा भाऊसुद्धा वारला, भगवान मी खूप दुःखी आहे, मी खूप कष्टी आहे. तेव्हा भगवंत असे म्हणतात की पटाचारा अशा प्रकारचं दुःख नाही आहे, शोक नाही आहे, माझ्याकडे ये, मी तुला मार्ग दाखवतो. आणि ती भगवंताला प्रवजेची याचना करत असते. प्रवजेची याचना केल्यानंतर भगवंत तिला भिक्षुनी बनवतात. भिक्षुनी बनवल्यानंतर अत्यंत संयमपूर्ण ध्यान मनन ती चिंतन करत असते. स्वतः भगवंताने तिला धम्म आणि विनय शिकवलेला असतो आणि त्यामुळे ती विनयामध्ये पारंगत होते. संपूर्ण भिक्खुनीमध्ये अग्र विनयधर भिक्खुनी म्हणून तिची ख्याती बौद्ध इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अशा पद्धतीने भगवंताने एक दुःखी कष्टी अत्यंत दुःखामध्ये जीवन जगणाऱ्या स्त्रीला धम्मविनयामध्ये पारंगत केला आहे. जे बुद्ध असे म्हणतात की या संसारामध्ये जर मनुष्य कुशल कर्मामुळे पुण्यकर्मामुळे जर जीवन जगत असेल तर तो मध्य काळामध्ये असू द्या, उतरत्या काळामध्ये असू द्या किंवा शेवटच्या काळामध्ये असू द्या, कुठल्याही अवस्थेमध्ये जर तो धम्माला जाणत असेल, धम्माला समजून घेत असेल आणि धम्मानुसार जर जीवन जगत असेल तर निश्चितपणे तो आपल्या उत्पन्न होणाऱ्या दुःखाला नष्ट करत असतो. आणि या संसारामध्ये जीवन जगणारा मनुष्य जर आपल्या पंचस्कंदांना जाणत असेल, पंचस्कंदाच्या कारणाला जाणत असेल, पंचस्कंद कशा प्रकारचे विनाश करावे, नष्ट करावे, तर अशा प्रकारे पंचस्कंदाला जाणून जो मनुष्य एक दिवसाचं जीवन जरी जगत असेल तरी तो श्रेष्ठ आहे. परंतु पंचस्कंदाच्या उत्पत्तीला आणि विनाशाला जर एखादा मनुष्य जाणत नसेल तर त्याचं 100 वर्षाचं जीवनसुद्धा व्यर्थ आहे, अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. आणि या संसारामध्ये आपलं जे जीवन आहे हे जीवन अत्यंत अनमोल आहे. या अनमोल जीवनाला आपण समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. कारण जन्म आणि मृत्यू हे मनुष्याच्या जीवनामध्ये सतत अशा घडणाऱ्या घटना आहे. जन्म आहे तिथे मृत्यू आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. परंतु या संसारामध्ये असंख्य लोक मृत्यूला प्राप्त झाले आहेत. केवळ पटाचाराचा पती मृत्यूला प्राप्त झाला नाही, तिचे मुलं, माता पिता किंवा भाऊच मृत्यूला प्राप्त झाला नाही, तर भगवंत असे म्हणतात की तू अशा प्रकारचा किती शोक करणार आहे. तू जर या जगामध्ये एवढे अपतेष्ट मृत्यूला प्राप्त झाले की त्यांच्या अश्रूंचा एक महासमुद्र तयार होऊ शकतो. म्हणजे एवढे अश्रू, एवढे मृत्यू या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण जन्म आणि मृत्यू हे सत्य आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, अशा प्रकारे भगवंत तिला उपदेश करतात. आणि पटाचारा अर्हतापैकी एक बनत असते. एवढ्या दुःखी कष्टी स्त्रीला भगवंत निर्वाणगामी अवस्थेपर्यंत नेऊन पोहोचवतात. जे बुद्ध तत्वज्ञान हे मानवी जीवनामध्ये उत्पन्न होणारं जे काही दुःख आहे, या उत्पन्न होणाऱ्या दुःखाला पूर्णपणे नष्ट करू शकते. म्हणून बुद्ध तत्वज्ञानाला आपण धारण केलं पाहिजे, त्याचं अनुसरण केलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पटाचारासारखं दुःख आपल्या जीवनामध्ये कधी उत्पन्न होऊ नये. परंतु आपल्या जीवनामध्ये कितीही जरी दुःख उत्पन्न झालं असेल तरी शेवटी मात्र आपल्याला बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाचं जर श्रद्धास्थान असेल, या 3 रत्नाचा जर आश्रय असेल किंवा 3 रत्नांच्या प्रती जर आपली श्रद्धा असेल तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणार जे काय दुःख आहे त्या पूर्णपणे दुःखाला आपण नष्ट करू शकतो.
नाहीसं करू शकतो. आणि म्हणून पटाचाराच्या जीवनचित्र चरित्रावरून आपण हेच लक्षामध्ये घेतलं पाहिजे की मानवी जीवन हे अत्यंत दुःखपूर्ण आहे, परंतु त्या दुःखाला सुद्धा आपण नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. आणि म्हणून बुद्ध तत्त्वज्ञानाला जाणून घ्यावं, समजून घ्यावं आणि त्यानुसार जीवन जगून आपलं मानवी जीवन सफल बनवावे, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धर्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.